प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राचे सध्या 2024चे मुख्यमंत्री कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत: ए. शरद पवार, बी. देवेंद्र फडणवीस, सी. उद्धव ठाकरे, डी. एकनाथ शिंदे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 2 आहे: शिर्डीचे साईबाबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. पुणे, बी. सोलापूर, सी. अहमदनगर, डी. नाशिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 3 आहे: भारताच्या अर्थसंकल्पात विनाशुल्क बंदर म्हणून ओळखले जाणारे बंदर कोणते? आपले ऑप्शन्स आहेत: ए. मुंबई बंदर, बी. न्हावा शेवा, सी. मडगाव, डी. कोचीन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 4 आहे: मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत: ए. फेब्रुवारी 27, बी. 1 मार्च, सी. 2 ऑक्टोबर, डी. ऑगस्ट 15. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फेब्रुवारी 27. प्रश्न क्रमांक 5 आहे: महाराष्ट्रातील कोणता उत्सव गुळपोळा म्हणून ओळखला जातो? आपले ऑप्शन्स आहेत: ए. दिवाळी, बी. होळी, सी. मकर संक्रांत, डी. बैलपोळा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बैलपोळा. प्रश्न क्रमांक 6 आहे: महाराष्ट्रातील कोणत्या गडावर अफझल खानचा वध झाला? आपले ऑप्शन्स आहेत: ए. सिंहगड, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. शिवनेरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रतापगड. प्रश्न क्रमांक 7 आहे: सावित्रीबाई फुले यांनी पहिले मुलींचे विद्यालय कुठे सुरू केले? आपले ऑप्शन्स आहेत: अ. पुणे, बी. सातारा, सी. मुंबई, डी. सोलापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. प्रश्न क्रमांक 8 आहे: महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोड पदार्थ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. मोदक, बी. बासुंदी, सी. पुरणपोळी, डी. शंकरपाळे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुरणपोळी. प्रश्न क्रमांक 9 आहे: महाराष्ट्रातील कोणते ठिकाण पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. कोल्हापूर, बी. पुणे, सी. सोलापूर, डी. नाशिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सोलापूर. प्रश्न क्रमांक 10 आहे: गुढीपाडव्याला कोणत्या कालनिर्णयाचा प्रारंभ मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत: ए. विक्रम संवत, बी. शक संवत, सी. ग्रेगोरियन कॅलेंडर, डी. मौर्य संवत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शक संवत. प्रश्न क्रमांक 11 आहे: महाराष्ट्रात कोणता सण बैलांसाठी खास साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत: ए. होळी, बी. बैलपोळा, सी. दिवाळी, डी. दसरा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बैलपोळा. प्रश्न क्रमांक 12 आहे: महाराष्ट्रातील कोणता किल्ला समुद्रकिनारी आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. रायगड, बी. मुरुड, जंजिरा, सी. तोरणा, डी. शिवनेरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुरुड, जंजिरा. प्रश्न क्रमांक 13 आहे: भीमाशंकरला कोणत्या नदीचे उगमस्थान मानले जाते? आपले ऑप्शन्स आहेत: ए. तापी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. गोदावरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भीमा. प्रश्न क्रमांक 14 आहे: कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे? आपले ऑप्शन्स आहेत: ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. कोयना, डी. भीमा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोयना. प्रश्न क्रमांक 15 आहे: महाराष्ट्रात विनोबा भावे
यांनी कोणते आंदोलन सुरू केले? आपले ऑप्शन्स आहेत ए. असहकार आंदोलन, बी. भूदान आंदोलन, सी. दांडी यात्रा, डी. चळवळ आंदोलन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भूदान आंदोलन.